ऐसे दे प्रेम काही कळा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त कीर्तनासाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ शांती ब्रह्म आणि श्रीमंत संत असणारे नाथ बाबा यांचा चार चरणाचा देवाला काय आवडतं अर्थात नामस्मरणाचं महत्व सांगणारा नाथ महाराजांचा अभंग आज आपण या कीर्तनासाठी निवडलेला आहे। या अभंगावरती चिंतन करण्यापूर्वी पैकी अल्पसा परिहार आपल्या या पवित्र श्री क्षेत्र संत गोरोबा काका नगर देवळाई परिसर खडी रोड बीड बायपास छत्रपती संभाजीनगर या पवित्र अशा या मातीमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी संपन्न होत असणारा हा आपला अतिशय गोड असा वर्ष तिसरे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या विजेच्या निमित्ताने अखंड रेणाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा या सोहळ्यातील ही पहिल्याच दिवसाची कीर्तनाची सेवा ज्ञानोबरायांच्या चरणी समर्पित करण्याचा सुंदर असा योग आहे। आपल्या या सप्ताहाचे आयोजक असणारे आपल्या सगळ्यांचे लाडके असणारे अगदी ज्ञानोबरायांचे तुकोबरायांचे विचार लोकांच्या हृदयापर्यंत पोहोच झाले पाहिजेत। हिंदू धर्माचा प्रसार प्रचार झाला पाहिजे अशी अंतकरणापासून ज्यांची इच्छा आहे असे आपल्या सगळ्यांचे लाडके सर्वांचे परिचित आमच्यावरती ज्यांचं नितांत प्रेम आहे छत्रपती संभाजीनगरच्या जवळपास कुठेही कीर्तन असू द्या। मागे बाळापूरला मोठ्या सप्त्यामध्ये कीर्तन झालं तिथंही पाटील आले होते आणि नेहमी करता इकडे कीर्तन असलं की नेहमी करता कीर्तनाला हजर राहतात। संतोष महाराजच काय महाराष्ट्रातला कोणताही कीर्तनकार असू द्या प्रत्येकाच्या कीर्तनाला हजर राहतात आणि ते संप्रदायाबद्दल प्रेम आहे। असे श्री हरिभाऊ रंजाजी हिवाळे पाटील शिवसेना शहर प्रमुख पश्चिम छत्रपती संभाजीनगर यांच्या आयोजनात आणि आमचे अतिशय जिवलग मित्र अगदी गोड व्यक्तिमत्व आहे वारकरी संप्रदायावरती नितांत प्रेम आहे आणि गुरुवर्य शास्त्रीजींच्या फार जवळच्या आहेत। एक नाही प्रल्हाद महाराज म्हटलं की शास्त्रीजी म्हणतात अरे पहिलं त्या प्रल्हादला इकडे येऊ द्या। एक नाही एवढं प्रेम वारकरी संप्रदायाचे मुख्यमंत्री म्हणायला काय हरकत नाही गुरुवर्य नामदेव महाराज शास्त्री बाबा आणि बाबांच्या फार जवळच्या आहेत पण अजिबात गर्व नाही अभिमान नाही अहंकार नाही। वारकरी संप्रदायाची सेवा तेवढ्याच तोला मोलाने आणि महाराष्ट्रभर जेवढे काही गाजलेले कीर्तनकार आहेत जेवढे काही कथाकार आहेत त्यांच्या आवडीचे आहेत आणि आमच्यावरती नितांत बंधुवत प्रेम करतात। फार सुंदर मार्गदर्शन सप्त्याला आहे। माझ्या दादांनो एखाद्या वेळेस कीर्तन करणं थोडं सोपं असतं गायन करणं थोडं सोपं वाजवणं सोपं 2 तास कीर्तन करावं लागतं 2 तास गायन करावं लागतं 2 तास पकवाज वाजवावा लागतो बाकीचे 22 तास थोडी विश्रांती असते आपल्याला। पण जे नियोजन करतात जे आयोजक आहेत जे मार्गदर्शक आहेत मार्गदर्शक होणं फार अवघड आहे। सकाळी 6 वाजता आलेला गडी आणखीन सुट्टी नाही कथा आहे हरिपाठ आहे कीर्तन आहे एक नाही महाराज जाईपर्यंत थांबावं लागतं महाराजांच्या जवळ जेवण झालं का कुठपर्यंत आले महाराज ह्या गोष्टी सोप्या नाही त्याला फार दम लागतो त्याला फार शांत स्वभाव लागतो आणि अगदी गोड ज्यांचा अंतकरण आहे गोड ज्यांचा स्वभाव आहे असे आमचे परममित्र आपल्या या सप्ताहाचे सुंदर असे मार्गदर्शक आपल्या या परिसरातच काय छत्रपती संभाजीनगर मध्ये बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम महाराजांच्या मार्गदर्शनाखाली असतात। मोठे मोठे सप्ताह महाराष्ट्रातले सगळे नामांकित कीर्तनकार ज्यांचे मित्र आहेत असे आमचे बंधू प्रल्हाद महाराज वाघ या ठिकाणी उपस्थित आहे। जोरात टाळी सगळ्यांनी वाजवायची आहे आणि प्रल्हाद महाराजांचं मार्गदर्शन आहे उत्तम आणि महाराजांचा संपर्क झाला तर गेल्या वर्षीही या सप्ताहामध्ये माझं कीर्तन झालं होतं कुणीतरी ताई गैरहजर राहिल्या होत्या आणि त्यांच्या गैरहजेरीत माझं कीर्तन झालं होतं
पण पुनश्च एकदा प्रेम आहे सगळ्यांचं आणि या प्रेमाचं या ठिकाणी हे कीर्तन करण्याचं सौभाग्य आहे. म्हणून आमच्या प्रल्हाद महाराजांना, हिवाळे पाटील यांना मी त्या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो. आपल्या या कार्यक्रमाची सगळीच कमिटी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये संस्थापक हरिभाऊ हिवाळे पाटील, अध्यक्ष तुकाराम लहाने पाटील, उपाध्यक्ष श्री गणेश ठोसर, सचिव श्री राजू जयवाळ, कोषाध्यक्ष श्री दिनेश राजे भोसले आहेत, काय अडचण नाही. हा आहेत, राजे बसले. वा, मगोशी माझ्याकडे आली होती. राजांना वंदन करतो. परत सहसचिव आहेत श्री श्रीहरी घुले, सदस्य आहेत श्री समाधान समाधान नाना पाटील, सदस्य आहेत श्री हनुमंत धुमाळ, सदस्य प्रशांत जोशी, सदस्य अमोल गुरसुडे, सदस्य बालाजी काय हे पल्ली वाडका, त्यांना ही वंदन. सदस्य गुलाब जाधव, सदस्य राजू गजले सर, सदस्य सागर निकम, सदस्य आकाश वैद्य आणि सदस्य सल्लागार अंबादास अंबोरे. एकदा या सगळ्यांसाठी जोरात टाळी वाजवायची आहे. अगदी सगळ्यांनी तन मन धनातून या कार्यक्रमाला उभं केलेलं आहे. आपल्या सगळ्यांचं सहकार्य आहे. कार्यक्रम सप्ताह करायचं म्हटल्यानंतर नव्हे एकट्याचा खेळ, एकट्या माणसाला ते काही शक्य नसतं. सगळ्यांचा प्रयत्न लागतो, सगळ्यांचा अट्टास लागतो आहे की नाही, सगळ्यांचा सहभाग लागतो. अगदी सुंदर कमिटी आहे. यांना सगळ्यांना मी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देईल. आपल्या या सप्ताहाचे ज्ञानेश्वरीचे व्यासपीठ ज्यांच्याकडे आहे ते आमचे अतिशय जीवलग मित्र आणि महाराष्ट्रातील एक लोकप्रिय कीर्तनकार आमचे बंधू शास्त्रीजींच्या सानिध्यामध्ये भगवान गडावरती राहण्याकरता आहेत. ते हरिभक्त परायण आमचे तुळशीराम महाराज शास्त्रीजी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही मी त्या ठिकाणी वंदन करतो. माझ्यासोबत आलेले आमचे विनोद महाराज शेजूळ, त्यांनाही वंदन करतो. महाराष्ट्रातील लोकप्रिय मृदंग सम्राट, मृदंग विशारद आमचे अतिशय जीवलग मित्र आमचे बंधू मयूर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही वंदन करतो. फार जवळची मित्र आहेत, गोड वाजवतात, छान वाजवतात. त्यांच्या समोरून असणारे आमचे अतिशय जीवलग मित्र मृदंग सम्राट, मृदंग विशारद आमचे बंधू हरिभक्तपरायण ऋषिकेश महाराज तराशे. त्यांचे वडील फार सुंदर होते आणि त्यांचीच परंपरा महाराज सांभाळतात. ऋषिकेश महाराजांना वंदन करतो. विनेकरी महाराज भजन सम्राट, अगदी गोड ज्यांचा आवाज आहे आमचे कृष्णा महाराज मोरे, त्यांनाही वंदन करतो. त्यांच्या शेजारी हरिभक्तपरायण भजन सम्राट आमचे अतिशय जीवलग मित्र, मोकळा स्वभाव, गोड आवाज असणारे आणि फार मधुरता आवाजामध्ये असे आमचे चिलिया बाळ, ह्याच नावाने फेमस आहेत म्हणून हेच नाव घेतो. ते लोकाला माहित नाही कोण पण करण काय, ते चिलिया बाळ फेमस आहे सगळ्या सोशल मीडियाला. म्हणजे चिलिया बाळाला धन्यवाद. त्यांच्या शेजारी उभे असणारे भजन सम्राट आमचे अतिशय जीवलग मित्र, गोड आवाज आहे आमचे सुनील महाराज, त्यांनाही वंदन करतो. सर्वच भजनी मंडळी, विद्यार्थी महाराज मंडळी, चोपदार, इकडच्या सर्व आमच्या टाळ घेऊन उभा राहिलेल्या सर्व या माता मौल्या सगळ्यांना वंदन करतो. कॅमेरेवल्ली दादा, त्यांच्याही चॅनलला सबस्क्राईब करा. घंटेचं बटन दाबायला कोणी विसरू नका. इकडे गोड ज्यांचा साऊंड आहे, साऊंडवर नाव नाही पण त्या दादासाठी एकदा जोरात टाळी सगळ्यांनी वाजवायची आहे. त्यांना सुद्धा चैतन्य आपला काय, अरे सांगायचं सोमाचा आपल्या, वा सोमा म्हणजे आमचा भाऊच आहे की नाही. सोमनाथ हिवाळे पाटील, नाद करायचा नाही, इतका गोड साऊंड आहे. आणि ऑपरेटिंगला हा पोरगा आहे, छान लावलंय त्यांनी सुद्धा. आमच्या सोमा भाऊचा साऊंड आहे. जोरात टाळी वाजवा एकदा सोमाचा साऊंड म्हणल्यावर, फार छान लावलंय. त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद देतो. की नाही, हे आमची इकडं काय म्हणते त्याला, सनई वाजवणारे महाराज, तुम्हाला सुद्धा खूप खूप धन्यवाद. सर्व पुरुष मंडळी, सर्व माता मावल्या, असं रोज कीर्तनाला येत चला. आणि कीर्तनाला फक्त यायचंच नाही, इथं येऊन कीर्तन श्रवण करायचं. इथं अन्नदान आहे आणि अन्नदान झाल्यानंतर या बघा पुढे देणगी कक्ष आहे. काही ना काहीतरी दिलं पाहिजे धर्म कार्यासाठी, साधूसाठी, देवासाठी. अरे देवासाठी 2 पावलं टाका, संभाजीनगर कर. देव तुमच्या संकटात, तुमच्या दुःखात 10 पावलं टाकून आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून इथं येत चला आणि येता येता देत चला, हीच कीर्तनाची विनंती आहे. सगळ्यांना वंदन करतो आणि आपल्या अभंगाला, चिंतनाला, कीर्तनाला सुरुवात. विनंती एकच आहे, राहिलेल्या वेळेमध्ये लक्षपूर्वक आणि सर्वांगाचे कान करून कीर्तन ऐका. विठ्ठल चिंतनातला अभंग संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांचा आहे. महाराज या अभंगातून नामस्मरणाचं महत्व सांगतात. अर्थात देवाला काय आवडतं. सज्जनानो, या जगाच्या पाठीवर आवड ही सगळ्यांनाच आहे.
हे जर कूलर चालू असतील तर बंद करतो का? बंद आहेत ना, मग काय अडचण नाही. इकडे लक्ष द्या माझ्याकडे. फार गोड आहे, आवड सगळ्यांनाच आहे. आवड ही फक्त देवालाच आहे असं नाही. जरा जगाचं ऑब्झर्वेशन करा तुम्ही, सगळ्यांना आवड आहे. देवासहित साधूला, साधू सहित जीवाला, अर्थात तुम्हाला आम्हाला सुद्धा आवड आहे. थोडा गेंदे आणि ट्रबल कडक कर थोडस केलं. फार सुंदर आहे. एक एक जर आवड पाहितली तर पहिलं चरण कळेल असं राहू दे. पण आजच्या दिवशी महत्वाची आवड ती देवाची, पण थोडं सिंहावलोकन करा. साधूची आवड फार गोड आहे. काय साधूची आवड आहे? गेलेच कधी तुम्ही आळंदीला तर ज्ञानोबारांच्या समाधीवर तुम्ही तुमचं कपाळ ठेवा आणि माऊलींना विचारा, माऊली तुम्ही विश्वाची माऊली आहेत, तुम्ही अनाथाची माय, विश्वाची माऊली ऐशी तुझी ख्याती, ज्ञानाचे सागर आहेत तुम्ही. पण माऊली आमच्यासारखे साधक तुमच्याकडे येतात, अंतकरणापासून विचारावं वाटतं, माऊली तुम्हाला काय आवडतं? ज्ञानोबारांचे शब्द गोड आहेत. किंबहुना सर्व सुखी. काय सुंदर शब्द आहे. गाव सुखी नाही, तालुका सुखी नाही, ऐका जरा, जिल्हा सुखी नाही, छत्रपती संभाजीनगर सुखी नाही, महाराष्ट्र सुखी नाही, देश सुखी नाही, तर किंबहुना सर्व सुखी. अवघाची तालुका नाही, मयूर महाराज, अवघाची जिल्हा नाही, अवघाची महाराष्ट्र नाही, अवघाची देश नाही, तर मग सुखाचं घरी रे, अवघाची संसार रे. सुखाचं घरी रे, अवघाची संसार रे. सुखाचं घरी रे, अवघाची संसार रे. सुखाचं घरी रे, आलेले घरी रे. दिली लोकं, आनंद भरला. दिली लोकं, अरे वा, अवघाची संसार सुखाचा करीन. काय साधूचं अंतकरण ओरिजिनल आहे हो. म्हणून ज्ञानोबारायला वारकरी संप्रदायाची आई केलंय. फार सुंदर आहे. एखादी माऊली जसं प्रपंचाला सांभाळते, स्वतः फाटकं लुगडं घालते, पण पेताड पोरगा असू द्या, कीर्तनाची विनंती, कुणी व्यसन केलं नाही पाहिजे. हा सप्ताह कशा करताय माहिती का? हे सगळा खटाटोप कशा करताय माहिती का? या कमिटीला काही काम नाही, आमचे हरिभाऊ हिवाळे पाटील यांना काही काम नाही, प्रल्हाद महाराजाला काही काम नाही, याच्यामुळं नाही. अय संभाजीनगरकर, याच्यामुळं नाही. घरी टाइमपास होत नाही त्याच्यामुळं सप्ताह नाही. लय पैसे झाले त्याच्यामुळं सप्ताह नाही. कळण्याकरता सप्ताह आहे, कळण्याकरता कीर्तन आहे. आणि कीर्तनाला आलात ना, काही ना काहीतरी घरी घेऊन जा. शेण जर जमिनीवरती पडत असेल तर ते माती घेऊन उचलतं येतं. तसं कीर्तन काही ना काहीतरी घेऊन गेलं पाहिजे, याच्याकरता सप्ताह असतो. कीर्तनाची पहिली विनंती, व्यसन कुणी करू नका. दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुंग हो जाती है. पण दुर्भाग्याने एखाद्या माऊलीला पेताड मुलगा जन्माला आला आणि ती माऊली जर शेतातून घरी आली ना, दारे धरून घरी येणारी माऊली भरक्या पायाने चिखलाच्या स्वयंपाक करते, पाय सुद्धा धुत नाही ती, पण येईपर्यंत मुलाची वाट पाहते. माझा मुलगा आला का, तो जेवला का, तो जेवल्यानंतर मी जेवणार. हे जसं आईचं अंतकरण आहे सामान्य, तसं ज्ञानोबारांची आवड आहे जगाने सुखी झालं पाहिजे. या जगात काय एका जातीचे माणसं राहतात? ह्या जगात काय एका कुळाची माणसं राहतात? एका वर्णाची माणसं आहेत का एका धर्माची माणसं आहेत? पण काय ज्ञानोबारांचं अंतकरण गोड आहे. मिळविली मांदी वैष्णवांची. या धर्म जातीचे माणसं आहेत कीर्तनाला बसलेले बघा. प्रत्येक जातीचा माणूस आहे. इथं बंधनच नाही. यारे यारे लहान थोर, याती बलते नारी नर, करावा विचार नलगे चिंता कौनासे. अरे इथे तुका म्हणे नाही, जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोचे धन्य.
वर्ण अभिमान विसरली याती एक एका लोटांगणी जाती निर्मळ चित्ते झाले नवनिते पाषाणा फुटती पाजर रे खेळ मांडियेला वाळवंटी नाही खेळ मांडियेला वाळवंटी नाही नाचती वैष्णव बाई रे वर्ण अभिमान विसरली ती हा वारकरी संप्रदाय म्हणून इथं प्रत्येकाने या आणि तुमच्या सगळ्यांचं भाग्य आहे की भगवान गडावरचे महाराज ज्ञानेश्वरीला व्यासपीठाला आहेत कधी न मिळणारे माणसं आहेत आता हे मोठे मोठे कीर्तनकार आहेत असे 100 महाराज मंडळी गडावरती एकापेक्षा वजनदार कीर्तनकार आहेत अभ्यासू असे माणसं तुम्हाला प्रल्हाद महाराजांनी उपस्थित करून दिलेत या कमिटीने उपस्थित करून दिलेत आपण पारायणाला बसलं पाहिजे का नाही शाळातल्या मुलांना सुट्टी असेल तर या पारायणाला एखादा व्यक्ती जर रिटायर झाला असेल त्याची आता नोकरी संपलेली असेल तर त्यांनी पारायणाला बसलं पाहिजे एखादी माऊली आहे बुवा सून घरी करते काम करते स्वयंपाक भांडे घासते आपल्याला काही काम नाही सासूला अशा सासून जरा यायचं पारायणाला करा पारायण करत जा तुम्ही आम्ही सगळे भाग्यवान आहेत की ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ आपल्या पदरात दिलाय काय काय लोक इथं डोकं लावतात काय राव महाराज लोक चंद्रावर गेले तुम्ही आणखीन धोत्रावरच का लोक आम्हाला नाव ठेवतात ते पारायण 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 काय महाराज हे पारायण करायचं कुठपर्यंत मी म्हटलं जोपर्यंत माणूस नारायण होत नाही तोपर्यंत पारायण करा कळतंय त्याला नाही तर नाही कळेल ज्याला कळतच नाही बिड्या फुक्यांना काय कीर्तनातलं काय कळणार त्यांना गायनातलं काय कळणार कीर्तनातलं काय कळणार त्यांचं एकच टपू पुंडली ह्याला दुसरं काय माहिती त्यांना काय नाही काय काय लोकांचा धंदाच तेवढा आहे महाराज आया बोला मी का गुत घेतलं का काय बोला सगळे बहिणींनो बोला फक्त बहिणींना लाडक्या नाही या लाडक्या म्हणल्यावर घोटाळा व्हायला लागला त्या दिवशी परभणीला असंच म्हटलं लाडक्या बहिणींनो कीर्तन लक्ष देऊन ऐका कीर्तन संपलं 9 ते 11 कीर्तन होतं कीर्तन संपलं बऱ्याच माता मावल्या माझ्याकडे आल्या पाया पडल्या 10 मिनिटं थांबल्या मी म्हणले कम जायनात गडे मी म्हणलं मावशी झालं कीर्तन जा नाही जायचं काय नेमकं भानगड काय नाही म्हणे 1,500 हप्ता काढ चाल लाडक्या बहिणी म्हणतो आम्हाला तसं लाडक्या नाही मीच हप्ते भरू व्याज तुम्हाला हप्ता का देऊ पाटील त्यामुळं फक्त बहिणीनं कीर्तनाला आलात ना बोलत चला काय नाही काय काय लोकांचं एकच टप्पू आया थांबा थांब इतक्या पटपट नाही जात बरं मी खुनी तो तुम्ही बोलतात का काय बोला मोकळ्या मनाने काय नाही कीर्तन म्हणजे तुम्ही आणि मी खेळी मिळी गदारोळी आनंद याचं नाव कीर्तन असतं तुम्ही बोला काय नाही हा सगळ्यांनी बोलायचं मी खून येतो तुम्ही बोला फक्त हा थोडं हिंदीतून अवघड जाईन पण बोला असं वा अशी माणसं पाहिजेत सगळे जण बोला म्हणजे आनंद येतो दुसरं काय हा झोप्या नाही रे झोप्या कोण म्हणलं हा कोण म्हणलं झोप्या ए झोप्या नाही रे का असं परत आता जाऊ द्या हा एक साथ हा वारे वा छत्रपती संभाजीनगर असं वाटायला की पहिला दिवस आहे म्हणून नाही तर ते पहिल्या दिवस नाही काय हे कमिटीच नंबर आहे बघा काय आहे का कुणाला काही अभिमान आहे का अहंकार आहे का काय किती छान बघा आता एक अध्यक्ष माणसं हे सगळे बघा पाटील खाली बसले इकडं माणसं काय इकडे काय काय कुणाला अहंकार नाही महाराज आणि अहंकार नसला ना मग सप्ताह गोड होत असतो
हे का नाही अहंकारच नाही हो. एकदम साधी माणसं येत एकदम प्रेम करणारी माणसं येत असं वाटत नाही पहिला दिवस आहे सप्त्याचा. आता ते पहिला दिवस असल्या उगं 2-4 माणसं असते 2-3 महिला असतात 2 पकवाजापैकी एखादाच पकवाजा वाजवायला 3 गायकापैकी एखादाच गायक ह्याचे 2-4 साऊंड गैरहजर म्हणजे असं असतंय बरं का बाकीकडं. पण असं वाटत नाही आज पहिला दिवस आहे. सगळे नियोजन करणारे मार्गदर्शक काय सामान्य माणसं आहेत काय टकाटक लागतं महाराज इथं आहे की नाही. किती सुंदर आहे महाराज एकदम. लोक म्हणते चांगलं कर्म करा स्वर्गात जायचंय. पर स्वर्ग कुणी पाहितला कुणी पाहितला का. जर कुणी पाहितला असलं सांगा मिस कॉल द्या मी येतो वरी. स्वर्ग पिर्ग मला माहित नाही तुम्हाला माहित नाही. जिवंत स्वर्ग पाहायचा असेल तर या सप्त्यात या. हा स्वर्ग आहे महाराज. छान भागवत ऐकायला आपल्या ताई कांचनताईंचं भागवत आहे. नाशिकहून आल्या त्या हे की नाही त्र्यंबकेश्वर निवृत्तीनाथ महाराजांचा आशीर्वाद घेऊन या येत चला. पण इथं येऊन नुसतं खायचं नाही पाण्याच्या बाटल्या सगळ्याच तुमच्या इथं येऊन नुसतं खायचं नाही. काय काय लोकांचा टपूच आहे. हा विसरले काय तुम्ही परत परत हा अरे वा क्या किया तो बोलू कुछ नहीं किया. हे त्याच्या करता नाही महाराज. हे औटात का मानव देह भगवान ने तुझ दिया. औट हात का मानव देह भगवान ने तुझ दिया. ओ खाया पिया सुख से सोया. हो खाया पिया सुख से सोया जमाना खोया. खाया पिया सुख से सोया खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. कमल मुख राम भजन को दिया. कमल मुख राम भजन को दिया. कमल मुख राम भजन को दिया. औट हाथ का मानव देह भगवान ने तुझ दिया. ला 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 ला. औट हाथ का मानव देह भगवान ने तुझ दिया. ओ खाया पिया खाया पिया सुख से सोया. हो खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. खाया पिया सुख से सोया खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. कमल मुख राम भजन को दिया. कमल मुख राम भजन को दिया. कमल मुख राम भजन को दिया. राम भजन को दिया. राम भजन को दिया. जोरात दुश्मनांनो जोरात. अरे वा जोरात वाजीचा नाही तर काय उग खर्चाचा विषय येतो. जोरात वाजवायचं आवडलं की वाजवायची. यांचा एखादा पकवाजाचा बोल आवडला गायन आवडलं जोरात वाजवायची. वा हे खाण्याकरता नाही दिलं हे पारायण करण्याकरताय हे का नाही. हे काही ना काहीतरी कीर्तनातून घरी घेऊन जाण्याकरताय महाराज. इथे या आनंदाने पारायण करा आनंदाने राहा आनंदाने श्रवण करा आनंदाने हरिपाठ करा आनंदाने कीर्तन ऐका. का ज्ञानोबारायांनी तुम्हाला आम्हाला खुशीत घेतलेलं आहे महाराज. ना जातीचा विचार ना कुळाचा विचार ना पंथाचा विचार ना वर्णाचा विचार ना धर्माचा विचार. वा 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 विचार हरी हरी हो
न पाहे याती कुळाचा विचार, याता याती धर्म नाही विष्णुदासा. म्हणून आणखीन बी जा तुम्ही ज्ञानोबरांच्या सोहळ्यात, सगळ्या जातीतले लोक आहेत महाराज हो, सगळ्या, कुणालाच बंधन नाही. आणि ज्ञानोबरांची आवड आहे, सगळ्यांनी या, भजन करा, नाचा, नाचो कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी, प्रेमे छंदे नाचे डोली, हरपले देह भाव. नाचा, भजन करा, आनंद ज्ञान सुखी व्हा, हीच ज्ञानोबरांच्या जीवनाची आवड आहे किंवा ज्ञानोबरांची आवड आहे. पण चला, साधूची आवड थोडी बाजूला ठेवू, 2 नंबर आवड आहे ती तुमची आमची. माणसाची आवड काही एक राहिली का? कुणाला काय आवडतं, कुणाला काय, कुणाला काय, कुणाला 4 नमुन्याचं खायला आवडतं, कुणाला 4 नमुन्याचं प्यायला आवडतं, कुणाला कीर्तन करायला, कुणाला भजन करायला, कुणाला पकवाज वाजवायला, आहे का नाही, कुणाला साऊंड लावायला, कुणाला गायन करायला, कुणाला कीर्तन ऐकायला. प्रत्येकाची आवड भिन्न आहे. ज्ञानोबरांनी जगाची आवड सांगितली. काय आवडतं जगाला, काय गोड आहे? जगस्प्रियास्पद एक सार्वभौम पद, न मरणे निर्विवाद जगा पडी. ज्ञानोबरा म्हटले जगाची आवड काय? 1 नंबर जगाला आवडते ती सत्ता. कुणाला आवडत नाही हो? सगळ्यांना आवडते. गावचा सरपंच, तालुक्याचा आमदार, जिल्ह्याचा खासदार, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, देशाचा पंतप्रधान व्हायला कुणाला आवडत नाही? सगळ्यांना आवडतं. मात्र सार्वभौम पद पडी. माऊली जरा सोपं सांगा ना, सोपं. माऊली म्हटले या जगात सोपं काहीच नाही, याच्यापेक्षा अवघड आहे म्हणे. काय? न मरणे निर्विवाद जगा पडिये. एवढे लोक कीर्तनाला आला, त्या प्रश्नाचं उत्तर द्या. कीर्तन झाल्यानंतर कुणाला वाटतं का जावा म्हणून? हा, जावा म्हणजे कुठं? घरी नाही ग ताई, घरी नाही बरं का ताई. नो घरी, गोइंग टू यमपुरी. घरी तर सगळ्याला जायचंय ना. माणसाची आवड आहे, तुमची आमची आवड आहे, जीवाची आवड आहे. मी मरू नाही, मरू कुणाला वाटत नाही. आगा मरहा बोलण्यासाठी आणि मेलियावरी रडती. मर हा शब्द कुणाला आवडायला तयार नाही, पण मरण कुणाच्या बापाला चुकत नाही. जिंदगी ओ जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको, मौत जब तुझको, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. सांझ के बाद होगा सवेरा. इको देखो, सांझ के, ओ सांझ के. फार सुंदर आहे शब्द. घरी घेऊन जा, कीर्तन सफल होईल, माझा प्रवास सफल होईल. माणसाची आवड आहे, तुमची आमची आवड आहे. मी मरू नये. मरण कुणालाच आवडत नाही. 95 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसाला विचारा, बाबा मरायचं का? 95 वर्षाचा म्हातारा माणूस सुद्धा म्हणेल, हे संतोष महाराज तूच मर. मरू कुणाला वाटत नाही. माझ्या दादांनो, माझ्या ताईंनो, हो, पण मरण कधी कुणाच्या बापाला चुकत नाही. फार गोड आहे. त्याचे शब्द घरी घेऊन जा, कामी पडतील तुमच्या. जीवन चांगलं जगताल, आनंद येईल जीवनामध्ये. काय सुंदर शब्द आहेत, घरी घेऊन जा. ओ सांझ के, ओ सांझ के, सांझ के बाद होगा सवेरा. सवेरा सांझ के, ओ सांझ के, सांझ के बाद होगा सवेरा. देखना है अगर दिन सुनेरा, पाव फूलों पे, पाव फूलों पे, वारुसी महाराज, पाव फूलों पे रखने से पहले तुझको कांटों पे चलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. क्या भरोसा है इस जिंदगी का? काय भरोसा आहे? कुणी असू द्या, कीर्तनकार असू, महाराज असू, कुणी असू द्या, जावा प्रत्येकाला लागतं महाराज.
वशिलाबाजी नाही काळाच्या बाबतीत घडी घडी काळ वाटे याची पाहे काळ म्हणत नाही संतोष महाराज लय फोकसला आले जरा जास्तच कीर्तन चालले त्याचे आणि याची गाडी घाटातून चालली याची गाडी घाटातून जात असताना पलटी कस काय करू काळाला काही घेणं देणं नाही संतोष महाराज काय कीर्तन केसरी काय युवा कीर्तनकार काय कुणी असू द्या काळ न विचारी घाट काळ न विचारी हाट काळ न विचारी आवस काळ न विचारी पाठ क्या भरोसा इस जिंदगी का साथ देती नहीं ओ साथ देती नहीं साथ देती नहीं साथ देती नहीं है किसी का साथ देती नहीं है किसी का क्या भरोसा इस जिंदगी का भरोसा इस जिंदगी का क्या भरोसा इस जिंदगी का असं वा जोरात जोरात जरा असं भरोसा नाही जावा लागतं म्हणून कीर्तनाची विनंती आहेत ना तुम्ही आलात ना कीर्तनाला आनंदाने जीवन जगा जरा जीवनाचा आनंद घ्या काय काय माणसं फुल टेन्शन मध्ये फुल जणू काय सगळ्या जगाचं कर्ज त्याच्यावरच आहे फुल टेन्शन मध्ये आणि काय काय माणसं जीवनात इतके श्रीमंत आहेत कुणाला बोलत नाहीत कोणाकडे बघून हसत नाहीत राजे काय नाही कुणाला दोन शब्द प्रेमाने बोलत नाहीत असे टाईट बसलेले असतात इकडे बघा ना तुम्हाला वाटलं गेलं हे आता आहे की नाही अरे एवढा कुम ताटला मरून जाची जरा जिंदगीचा आनंद घ्या काय सुंदर जीवन आहे राव भगवंतानी दिलं तुम्हाला आम्हाला याचा कधीतरी आनंद घेत चला महाराज आणि काय नाही टेन्शन घ्यायचं नाही अजिबात काय नाही तुम्ही किती चांगलं वागा तुम्ही किती चांगलं वागा किती चांगलं कार्य करा 40% लोक नाव ठेवणारे असतेतच ते असतेतच मी सांगू का तुम्हाला म्हणून काम करणाऱ्या माणसाने एक काम करायचं हाती चले बाजार तो कुत्ते भोके हजार काम करणाऱ्या माणसाने एवढं काम करायचं ते मला गुरुवर्य शास्त्रीजींचं लय आवडतं महाराज कोण काय म्हणतंय शास्त्रीजी त्याच्याकडे लक्षच देत नाही गुरुवर्य नामदेव महाराज शास्त्री भगवानगड संस्थान काही नाही हत्तीसारखा वजनात माणूस आहे महाराज माग पाहतच नाहीत ते माग पाहितलं नाही म्हणून एवढं ऐश्वर्य आहे आज है की नाही ज्ञानोबरायांचं मंदिर भगवानगडावरती होतंय महाराज काय आनंदाची गोष्ट आहे की नाही आणि ज्ञानोबरायांच्या मंदिरासाठी वर्गणी ना 18 पगड जातीची सगळ्या जातीतले लोक माऊलींच्या मंदिरासाठी वर्गणी देत आहेत त्यांचे प्रल्हाद महाराज असतात त्यांना विचारा है की नाही म्हणून काम करणाऱ्या माणसाला नाव लोक ठेवतातच महाराज ठेवतातच आणि नाव ठेवणारे लय लांबचे नसतात बरं का इथलं सांगत नाही तर पेटायचं इथंच पुन्हा इथलं नाही आमच्या तिकडचं आणि आमच्या तिकडे गेल्यावर तुम्हाला फुकितो दुसरा धंदाच काय असतोय आम्हाला नाव ठेवणारे लय लांबचे नसतात आपल्या जवळचेच माणसं काड्या करतात जवळचेच माणसं काड्या करतात आणि तुमचं वाईट व्हावं हे दुसऱ्या तालुक्यातल्या माणसाला कधीच वाटत नाही आपल्या शेजारच्यांनाच वाटतं अर हे कधी पलटी मारतोय गाड्या ह्याची गाडी कवा पंक्चर होती गाड्या ह्याचं कवा वाटोळ होतोय गाड्या म्हणून असल्या नाव ठेवणाऱ्या नालायक माणसाच्या कधी नादी लागायचं नाही कधीच नाही आता इतका सुंदर सप्ताह चालू किती छान माहोल आहे जवळपासच्या सगळ्याच माणसाला चांगलं वाटतंय असं बी नसतंय काय काय माणसाशी पत्रिका धरतात आणि पत्रिका धरून म्हणतात बापू 8 दिवस झोपू देत नाहीत रे हे आता असल्या नालायक अवलादींनी पाकिस्तान मध्ये राहायला जायचं इथं राहायचंच नाही अजिबात राहायचं नाही इथं त्याचा हक्क नाही इथं राहण्याचा तिकडे जातं पाकिस्तान तिकडे ते कोणतं ते स्थान फिन काय आहे ते इकडे राहायचं नाही त्यांनी घे खनाखन 2-4 एकदाच तू घे हा घे ना अरे गिर की काय त्याला माझ आहे दादा अरे मी तुला देत नाही कुणाला एवढे चांगलं पोषण घे ना घे ना काय ना घे काय आपलाच कार्यक्रम आहे त्याचं काय असते नाही नाही मराठी हॉस्पिटल आहे ना छान आहे आमचं चॅनल चांगलं गोड चॅनल आहे की नाही
या कॅमेरावाल्यासोबत इतकं प्रेमाने बोलतो का मी माहितीये का? हे निस्वार्थ आहे महाराज. उदाहरणार्थ कॅमेराच निस्वार्थ आहे. त्याचं नावच बघा काय आहे, कॅमेरा. सब तेरा कॅमेरा असे ते काय निस्वार्थ. घे 2-4 एकदाच ना आता. हा 2-4 एकदा काय अडचण तुझ्या पद्धतीने, काय अडचण नाही. हा आहे का नाही? काय तुझ्या पद्धतीने आहे का नाही? रील्स ना जरा मला बी पाठव. प्रल्हाद महाराजाकडे आली, पाटलाकडे आली म्हणजे आमच्याकडे आली. वा, त्याच्यासाठी जोरात टाळी वाजवा एकदा भैयासाठी. हे कष्ट करणारे माणसं, ते रील्स बनवायला लय कष्ट लागतं, बुद्धी लागते त्याला, आहे की नाही? जाऊ दे, ते विषय तो नाही. नाव ठेवणाऱ्या माणसाच्या नादी लागत जाऊ नका. अजिबात नाही. हाती चले बाजार तो कुत्ते भुके हजार. कुत्र्याकडे कवाच लक्ष द्यायचं नाही महाराज. मग तुम्ही म्हणता कुत्र्याची व्यवस्था काय नाही, कुत्र्याला बिस्किट टाकीत राहायची आपली, काय मर हाय. म्हणून काही नाही, प्रेमाने राहा, छान राहा, आनंदाने राहा, जगाचं टेन्शन घेऊ नका. आग लगी बस्ती में तो साधू अपनी मस्ती में. आपल्या आनंदात जीवन जगा. ते फुलपाखरू 14 दिवस जीवन जगतं, पण आनंदात. आनंदात टेन्शन घ्यायचं नाही महाराज. अजिबात तुम्ही बी टेन्शन घ्यायचं नाही. ह्या म्हाताऱ्या बाया आहेत ना, ह्या म्हाताऱ्या लय टेन्शन घेतात. मग ह्या नातवाचं काय होईल? तू पहिली मर, तू नातवाची बिस्किट हाणायला लागलीस. काय नाही महाराज, लय टेन्शन घ्यायचं नाही. आनंदात आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. पाव्यातला सूर जैसा ओठातूनी ओघळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा. ओ पाव्यातला सूर जैसा ओठातूनी ओघळावा. म्हणून जीवनाचा आनंद घ्या. मरायचं एक दिवशी डिक्लेअर आहे महाराज. काय कीर्तन झालं की कोणत्या सेकंदाला माणूस मरून जाईल काय सांगता येत नाही. आवड आहे, मी मरू नाही, मरू कुणालाच वाटत नाही, पण मरायचे सगळ्याला. याच्यात एक गंमत आहे, तुमची आमची आवड पूर्ण होत नाही. रावणाची झाली नाही, तुम्ही आम्ही चिल्लर आहेत. ज्याची एवढी संपत्ती, इंद्र बारी चंद्र छत्रधरी म पाणी वाहे घरी वायू सदा पूजे ओसरी विधले करी दळण कांडण. मैराळ देव कानडे करती राक्षसांच्या दाड्या फावे अरसान दावी ती जया पुढे. त्याची रोकडे तुळानी नवग्राची तुळा गाडे ती रावण घातले बांधवडे. विघ्न न राहू शके जया पुढे तोची गणेश होऊनी बापुडे. गाढवाचे कळप गाडे चोहीकडे ओढतसे. एवढी संपत्ती आहे, त्याची आवड पूर्ण झाली नाही तर तुम्ही आम्ही चिल्लर आहेत. मी एक काम करू, जरा जास्त प्रपंच कीर्तनात सांगितलं नाही पाहिजे बाबा बनायचे, त्यामुळे बाजूला ठेवून देऊ. जरा साधूची आवड थोडी बाजूला ठेवू, जीवाची आवड बाजूला ठेवू. 3 नंबर आवड आहे ना ती देवाची. काय करावं लागल काही नाही. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पिंपळनेर नावाचं गाव आहे, आणि त्या पिंपळनेरचे रहिवासी कोण? निळोबार आहे की नाही? सॉरी, आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पैठण नावाचं गाव आहे. ते दुसऱ्या टिपणातला आलं इकडं, बाकी काही नाही. काय करावं लागतं? पहिल्या चरणात दिलंय आवडे देवाशी. वा वा. कोण का प्रकार आवडे देवा. वा सुनीलजी, तो का प्रकार वा वा. आवडे देवाशी. तो का प्रकार आवडे देवाशी. तो का प्रकार
ऐका प्रकार. काय आवडतं? त्याचं उत्तर आहे नामाचा उच्चार रात्रंदिवस. देवाला नामस्मरण केलेलं आवडतं म्हणून करा, प्रत्येकाने केलं पाहिजे. काय ताकद आहे बाबा, नामस्मरण केलं म्हणून भगवान बाबानं बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी. जगाने नाव ठेवलं भगवान बाबांना, नोये नोये आळ घेतलं. पण भगवान बाबांनी इंद्रिय कापून टाकले. लोक त्रास देतात, ज्या गोष्टीमुळे त्रास देतात, ज्या गोष्टीमुळे कलंक लावतात, ती गोष्ट ते इंद्रियच कापून टाकले. पण ज्या ठिकाणी कापले त्या ठिकाणी तुळशी उगवल्या, रक्त सांडिले जेथ, धावून आले देव, दिले अभय तेथ. हो रबी भगवान बाबा चिदानंदाचा गाभा, वैराग्य मूर्तिमंत, दिसे शांतीची शोभा. ही फक्त आणि फक्त नामस्मरणाची ताकद आहे. छत्रपती शिवाजी महाराज तुकोबरायच्या कीर्तनाला जाऊन बसायचे, संभाजीनगरकर. आणि छत्रपती शिवरायांनी म्हणावं, महाराज तुमचा आशीर्वाद आम्हाला द्या बरं, तो आम्हाला लाभला पाहिजे. छत्रपतींनी म्हणावं, काही नाही महाराज, तुमचा आशीर्वाद असला ना बस धन्य झालो आम्ही. तुकोबरायांनी म्हणावं, छत्रपती काही नाही, आमच्या हातात माळ असणं हा आमचा परमार्थ आहे, तसं तुमच्या हातात तलवार असणं हा तुमचा परमार्थ आहे. याच्यापेक्षा दुसरं नामस्मरण काय असू शकतं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक गड अनेक किल्ले काबीज केले ना, हा आशीर्वाद तुकोबरायांचा, हा आशीर्वाद गुरूंचा आहे. नामस्मरणात खूप ताकद आहे. बसलेले लोक म्हणतील महाराज करू, पण कसं करायचं काही नाही. नामाचा उच्चार रात्रंदिवस, जिथं असताना तिथे करा. आंघोळच केली पाहिजे, ऑफिस मध्ये आल्यानंतर नको करायचं असं नाही, ऑफिस मध्ये करू शकता, वेळ भेटल्यानंतर कुठेही करा. याच्यात काय असतं, त्यातली त्यात बरेच 2-4 माणसं निबर असते, ते म्हणतात महाराज आम्ही नाहीत करणार नामस्मरण. तुमचं नुकसान आहे, तुम्हाला भोगावं लागल. नाथ महाराजांनी त्याचं वर्णन छान केलंय. पण ते गेल्या वर्षी म्हणलो होतो पिंगळा, आता म्हणायचं पिंगळा घ्या घ्या आमचा मुंगळा झाला तरी पिंगळा आहे. घ्या महाराज घ्यायचा का? घ्या काढा 500 चला. वा. ए देवाला आवडतंय ना म्हणून करा ना नामस्मरण. नाही केलं तर महाराज, नाथ महाराज म्हटले नुकसान भोगावं लागल. हे जरी नाही काल इको दे मला यांना पकवाजला आवाज द्या.